घ्या हे पत्र. कुणाला दाखवताय? लहान लेकराचे हगीज आणि डायपर म्हणून वापरायचे का? बोला म्हणसेन घ्या 200 वाल्यांनी हे पत्र सगळीकडे व्हायरल केलं की बघा बघा आमच्या नेत्यामध्ये किती ताकद आहे. कच्च्या गोळ्या खेळलेली नाही. माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार मध्ये विचारलं खरं तसं पत्र इथं लोकांना येड्यात काढतो. अरे आम्ही काय धोत्रावर इन केली का? मला सांगताय तुम्ही सुषमा अंधारेवर शंका घ्यायची. अरे सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवते. एक पुरावा दिला पाहिजे सगळ्या चॅनलला, सगळ्या मीडियाला. एक पत्र आठवतंय का कुणाला? महिला सुरक्षेचा विषय चालू होता. ब्रिजभूषण सिंगवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. महिला खेळाडूंनी आरोप केले, आठवतंय? या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येणार होता. त्याला अडवायची भाषा कुणी केली? घ्या 200 बोला मनसे यांनी केली. त्याचं हे पत्र काय लिहिलं या पत्रामध्ये? टू ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी, सब्जेक्ट सिकिंग युअर अटेन्शन टू द जस्ट डिमांड्स ऑफ विमेन रेसलर्स. हे पत्र लिहितात की त्या महिलांच्या बद्दल मी तुमच्याकडे लक्ष वेधू इच्छितो. कॉर्डिली जय महाराष्ट्र. ऑल दो द सब्जेक्ट line mention that this letter is in order to seek your attention, since I am certain that you are already fully aware of this matter. The letter humbly intends to draw your heed to this issue in the capacity of the प्रधान सेवक. मी तुम्हाला प्रधान सेवक म्हणून पत्र लिहितोय असं मिस्टर राज पत्रात सांगतात. The women wrestlers whom we proudly call as the daughters of our country, आमच्या देशाच्या त्या लेकी आहेत, and through the hard work of whom the country has found multiple occasions to cite medals in the game of wrestling, are winning for their plea for days together in Delhi. Their accusation is on the president of the Wrestling Federation of India is of having sexually harassed them. All they demand. पत्र खूप मोठं आहे पण पत्राचा असा हा मायना आहे की असा माणूस आमच्याकडे तर येऊ देणारच नाही. पण तुम्ही याच्यावर कायदेशीर कारवाई करा. मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे असं म्हटल्याबरोबर बोला मनसेन घ्या 200 वाल्यांनी हे पत्र सगळीकडे व्हायरल केलं की बघा बघा आमच्या नेत्यामध्ये किती ताकद आहे. बघा आमच्या नेत्यात किती ताकद आहे की आमच्या नेत्याने चक्क प्रधानमंत्र्याला पत्र लिहून खडसावलं. सांगितलं की लिहा हे. सांगितलं की लिहा हे. घ्या रे पत्रकार, घ्या 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 पत्र घ्या. काय याची सत्यता काय आहे? दादा ते पत्र दाखवतोय. दादा झूम करून दाखव रे बाबा पत्र. पिट्टा पाडणे काय असते ते मी सांगते. काय म्हटलं त्यांनी? अरे हे पत्र खरंच प्रधानमंत्री कार्यालयाला लिहिलं होतं का? आपण याचा एक माहिती अधिकार टाकला होता, RTI टाकला होता. सुषमा अंधारे काही इतकी कच्च्या गोळ्या खेळलेली नाही. माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार मध्ये विचारलं खरं तसं पत्र लिहिलेलं आहे का? बघा झूम करून. पहिला मुद्दा झूम करता आला तर बघा काय आहे याच्यामध्ये. इन्फॉर्मेशन साउट अबाउट कशासाठीचे आहे? देयर वॉज अ लेटर सेंट ऑन 31 May 2023 बाय MNS चीफ श्री राज ठाकरे who is seeking PM Shri Modi ji attention on complaint demands from women wrestlers who are protesting in New Delhi in the newspaper The Economic Times dated 26th April 2023 and link of the news खाली link दिलेली आहे. Kindly provide me information available on PM office record related to date time when this letter copies by MNS chief Shri Raj Thakre received to your office. आम्हाला माहिती द्या की हे पत्र तुमच्याकडे कधी आलेलं आहे, एवढीच आम्हाला माहिती पाहिजे. पत्र लिहिलं का बघा. इथं स्टंट करतो, इथं शोबाजी दाखवतो, इथं लोकांना येड्यात काढतो. अरे आम्ही काय धोत्रावर इन केली का? अरे धोत्रावर इन केली का डोसक्याला गोड तेलय का कानात बिडे आहेत आमच्या? दादा दुसरा कॉलम झूम करायचा. पुढचा कॉलम रिस्पॉन्स काय आलाय बघा पंतप्रधान कार्यालयाकडून. The letter dated 31st May 2023 of Shri Raj Thakre is not received in this office at all. घ्या पत्र घ्या. किती कॉप्या घ्यायच्यात रे? किती कॉप्या पाहिजेत? शो ऑफ आणि स्टंट बाजी करणारे राज ठाकरे घ्या हे पत्र. कुणाला दाखवताय? लहान
लेकराचे हगीज आणि डायपर म्हणून वापरायचे का ते सांगा. तुम्ही मला सांगताय तुम्ही सुषमा अंधारेवर शंका घ्यायची. अरे सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवते. सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांसाठी चालवते. गेली 2 वर्ष 5 वर्षाचं लेकरू घरात सोडून एक दिवसही घरात न थांबता पायाला भिंगरी बांधून